हल्ली अगदी लहान मुलांवर सुद्धा खूप स्ट्रेस येतो बरं का. पण हा नेमका स्ट्रेस म्हणजे काय हेच आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी. स्ट्रेस म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायचं असेल ना, तर आपण बऱ्याच वर्षांपूर्वी किंवा काही पिढ्यांच्याही अगोदर जाऊया, जेव्हा मनुष्य गुहेमध्ये राहत होता, ज्याला गुहा मानव किंवा केव्हमॅन असं म्हटलं जातं. या एका गुहा मानवाचं आपण उदाहरण घेऊया. त्या दिवशी त्याला शिकार खूप चांगली मिळाली होती, पोट भरून त्याचं जेवण झालेलं होतं आणि तोपर्यंत संध्याकाळ होत आलेली होती. आणि त्यानं विचार असा केला की थोड्याच वेळात गडद अंधार जेव्हा पडेल तेव्हा आपण आपल्या गुहेच्या आतमध्ये जाऊया. तोपर्यंत गुहेच्या बाहेरच बसून छानपैकी आसमंत न्याहाळूया. म्हणून हा गुहा मानव त्या गुहेच्या बाहेर बसला आणि छान इकडे तिकडे बघू लागला. बघता बघता अचानक त्याच्या असं लक्षात आलं की शेजारच्याच झाडीतला एक सिंह आपल्याचकडे बघत आहे. आता जेव्हा शेजारच्याच झाडीतला सिंह आपल्याकडे बघतोय हे त्याच्या लक्षात येईल, तेव्हा हा गुहा मानव नेमकं काय करेल बरं? हा गुहा मानव काय करेल हा प्रश्न जर सोडवणं जरा अवघड वाटत असेल तर गृहीत धरा की हा शेजारच्याच झाडीतला सिंह तुमच्याकडे बघतोय. आता तर जे काही करायचं ते तुम्हालाच करावं लागेल ना. तर तुम्ही काय कराल? आता बऱ्याच जणांची उत्तरं वेगळ्या वेगळ्या प्रकारची असतील बरं का. म्हणजे काही जण असं सांगतील की त्या अस्वलाच्या गोष्टीमध्ये नाही का, तो मनुष्य अगदी श्वास रोखून तसाच निपचित पडून राहिला होता, तसं आम्ही तिथे पडून राहू. काही जण म्हणतील पटकन गुहेमध्ये जाण्याचा प्रयत्न करू, काही जण म्हणतील झाडावर जाण्याचा प्रयत्न करू, काही म्हणतील की आम्ही एकदम काहीतरी जाळ निर्माण करू जेणेकरून सिंह घाबरेल वगैरे वगैरे वगैरे. असे वेगळे वेगळे जरी उत्तरं वेगवेगळ्या जणांकडून येत असले ना, तरी सुद्धा बेसिकली अशा वेळेस रिस्पॉन्स दोनच पद्धतीचा असतो बरं का, ज्याला म्हटलं जातं फ्लाईट और फाईट थिअरी. म्हणजे एकतर काय की त्या सिंहापासून किंवा त्या संकटापासून दूर निघून जाणं, पळून जाणं. पण हा सिंह इतक्या जवळच्या झाडीमध्ये आहे की या माणसानं जरा जरी हालचाल केली ना तर त्याच क्षणी तो सिंह त्याच्यावर झेप घेईल. मग अशा परिस्थितीमध्ये त्याला उरतो तो दुसरा पर्याय. हा दुसरा पर्याय काय? येस, ॲब्सोल्युटली राईट, फाईट. फ्लाईट और फाईट थिअरी म्हटलं जातं. पळून तर जाता येत नाही, मग आता फाईट करूया. आणि म्हणून हा गुहा मानव त्या सिंहासोबत फाईट करण्याचं ठरवेल. बघा अशा परिस्थितीत जेव्हा त्यानं ठरवलंय की ह्या सिंहासोबत आपल्याला फाईट करायचं आहे, तेव्हा काही सेकंदांचा पॉज घ्या. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आणि जस्ट आठवून बघा बरं की तुम्हाला काय जाणवेल जेव्हा सिंहासोबत फाईट करायची असेल, तेव्हा या गुहा मानवाच्या शरीरामध्ये कोणते कोणते बदल होतील. तुम्ही व्हिडिओ पॉज करून अंदाज बांधू शकता आणि तुमचं पॉज बटन नंतर तुम्ही चालू करून पुन्हा पुढचा व्हिडिओ जरूर ऐका. कदाचित तुम्ही बरोबर सांगितलेलं असेल की त्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढेल, त्याचं हार्टबीट्स वाढतील, त्याचे आयबॉल्स मोठे होतील. कारण आपल्याला माहीत असेलच की अंधारामध्ये व्यवस्थित व्हिजन आपलं व्हावं याच्यासाठी आपले आयबॉल्स मोठे होत असतातच. आणि आता तर या गडद अंधारामध्ये गाठ थेट सिंहाशी आहे आणि तो संपूर्ण त्याचे मसल्स सगळे टाईट झालेले असतील आणि या सगळ्या शारीरिक बदलांसहित तो आता सिंहासोबत लढण्यासाठी तयार झालेला असेल. या आपल्या पूर्वजाकडून थोडंसं आपण पुन्हा आपल्याकडे येऊया. मला सांगा, असे शारीरिक बदल आपल्यामध्ये सुद्धा होतात का? म्हणजे मुठी आवळल्या जाणं, ब्लड सर्क्युलेशन वाढणं, हार्टबीट्स वाढणं, आपले स्नायू ताठर होणं वगैरे वगैरे सगळे? येस, आपल्यामध्येही होतात. ओके, बघूया गुहा मानवाच्या केसमध्ये काय झालं. मग हा गुहा मानव त्याच्या सगळ्या शारीरिक बदलांसहित संपूर्णतः तयार आहे या सिंहासोबत फाईट करण्यासाठी. आणि ह्या गुहा मानवानं त्या सिंहासोबत फाईट केली सुद्धा आणि आयदर ऑर कंडिशन्समध्ये त्याचा जीव वाचला. आयदर ऑर कंडिशन म्हणजे कदाचित तो सिंहाला पळवून लावण्यात यशस्वी झाला असेल, स्वतः पळून जाण्यात यशस्वी झाला असेल, किंवा त्यानं त्या सिंहाला मारूनही टाकलं असेल.
सो आयदर ऑर कंडिशन्समध्ये जेव्हा हा गुहामानव लक्षात घेईल की आता आपल्यावरचं संकट टळलेलं आहे, आपण पूर्णतः सुरक्षित आहोत, तेव्हा आता तुम्ही लक्षात घ्या त्याच्या शरीरात जे काही झालेले होते ते सगळे आता संपतील आणि तो एकदम नॉर्मल परिस्थितीला येईल. एवढा नॉर्मल तो होईल जेवढा त्या गुहेच्या बाहेर तो बसलेला होता आणि सिंह त्यांना पाहिलेला नव्हता तोपर्यंतचा. म्हणजे ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल, हार्टबीट्स नॉर्मल, त्याच्यानंतर ते हाताच्या मुठी ज्या त्यांनी वळलेल्या होत्या त्यासुद्धा त्यांना व्यवस्थित हात सोडलेले असतील. थोडक्यात काय तर तो पूर्णतः नॉर्मलला आलेला असेल. इथे काय झालं लक्षात घेण्यासारखं आहे बरं का. म्हणजे जेव्हा त्याच्या ब्रेननं त्याला संदेश दिला की समोर सिंह आहे आणि तुझा जीव धोक्यात आहे, तेव्हा ज्याला आपण साध्या भाषेमध्ये डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो ते डिफेन्स मेकॅनिझम ॲक्टिवेट झालं. आवश्यक ते सगळे हार्मोन्स सिक्रिएट झाले, शरीरामध्ये ऊर्जा तयार झाली आणि ह्या ऊर्जेचा त्यानं वापर केला सिंहासोबत फाईट करण्यामध्ये. आणि ऊर्जेचा वापर झाल्यानंतर मग तो नॉर्मलाइज झाला. आत्ता आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं की आपल्याही शरीरात असे बदल होतात. याचाच अर्थ कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आपल्याही शरीरामध्ये ऊर्जा तयार झालेली असते. पण त्या गुहा मानवानं ज्याप्रमाणे ही तयार झालेली ऊर्जा युटिलाइज केली, वापरली, तशी आपल्या शरीरात तयार झालेली ऊर्जा प्रत्येक वेळी वापरणं आपल्याला शक्य असतं का? अगदी साधे उदाहरणं देते, बघा तर पडताळून. कोणीतरी विचित्र पद्धतीनं आपल्याला ओव्हरटेक केलं, इमिजिएटली आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, चेहरा लगेच कदाचित लाल झालेला असेल. आणि पुढचं मी सांगायला नको, कुणी ऑफिसमध्ये काम करणारे असतील तर काही कारण नसताना बॉसनी उगच रागवलंय आणि आपण सांगत होतो की ज्या फाईलबद्दल तुम्ही बोलताय ती फाईलच माझी नाही, पण एवढी सुद्धा ऐकून घेण्याची तसदी त्या बॉसने घेतलेली नाही. अशाही वेळेस कदाचित मुठी आवळल्या जातीलही, पण आपण त्या बॉसच्या विरोधात काही करू शकणार आहे का? अजिबात नाही. आणि मग जेव्हा ही फ्रिक्वेन्सी वाढायला लागते, शरीरात ऊर्जा क्रिएट होते आहे, पण तिला युटिलाइज करण्यासाठी कुठेही चॅनल भेटत नाही. आणि मग शेवटी खूप त्रासून जेव्हा आपल्याला वाटायला लागतं की आता डॉक्टरकडे जायलाच हवं, मग आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर सगळ्या तपासण्या करतात आणि शेवटी एवढंच सांगतात, तुम्हाला शारीरिक आजार काहीही झालेला नाही आहे, तुम्ही फक्त टेन्शन घेणं बंद करा, स्ट्रेस घेऊ नका. म्हणजे थोडक्यात जर बघायचं झालं तर स्ट्रेस म्हणजे काय? जेव्हा सिच्युएशन्स आपल्या हाताच्या बाहेर गेल्यासारखं वाटतं, जेव्हा ती निर्माण झालेली परिस्थिती किंवा त्या व्यक्तींच्या संदर्भानं आपण कसं वागावं हे आपल्या लक्षात येत नाही, जेव्हा अशा काही घटना उद्भवलेल्या असतात, घडलेल्या असतात की ज्याच्याशी कोपअप करणं आपल्याला जमत नाही, त्या मॅक्सिमम परिस्थितीमध्ये आपल्यात शारीरिक जे बदल व्हायला लागतात, आपल्या डोक्यामध्ये जे बदल व्हायला लागतात, मानसिक जे बदल व्हायला लागतात, त्या सगळ्यांना एकत्रितरित्या स्ट्रेस आपल्याला म्हणता येईल. स्ट्रेसच्या वेगळ्या जणांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत, पण त्या व्याख्यांमध्ये जाण्याच्या ऐवजी मी फक्त सुटसुटीतपणे तुम्हाला स्ट्रेस म्हणजे काय हे समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्हाला नेमका कोणत्या कारणासाठी स्ट्रेस येतोय ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवायचं आहे. आपण स्ट्रेसची वैशिष्ट्य काय आहेत, स्ट्रेसचे प्रकार काय आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.